नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. डीसीएम एकनाथ शिंदेंचे ओमराजेंसाठी धडाडक निर्णय. शिवसेनेत येताच तात्काळ 18 कोटीचा निधी मंजूर. ऑपरेशन टायगर अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाकरेकडील 6 खासदार गळाला लावले. अलीकडेच या 6 खासदारांनी शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यात ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयाची सर्वाधिक चर्चा झाली. ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत निर्णयामागील बाजू मांडली. यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओमराजेंसाठी तात्काळ निर्णय घेत तब्बल 18 कोटीचा निधी मंजूर केला. फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर काही तासांमध्येच एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील राजकारणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व संघटनांच्या कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. यानंतर लगेचच धाराशिवसाठी 18 कोटीचा निधी मंजूर केल्याची माहिती मिळाली. विविध कामांसाठी हा निधी देण्यात आल्याची माहिती ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. याबाबतचा एक व्हिडिओ ओमराजेंनी शेअर केला. ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश करताच धाराशिवसाठी 18 कोटीचा निधी देण्यात आला आहे. दरम्यान कट्टर राजकीय विरोधक पाटील कुटुंबियांकडून ओमराजेंचं महायुतीत स्वागत केलं गेलं. युतीने उमेदवारी दिल्यास प्रचारी करू असं सांगत जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटलांकडून खासदार ओमराजे यांचे स्वागत करण्यात आले. अर्चना पाटलांनी 2024 मध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती.